नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर आपण ऐकत आहात प्रीत नम्याने बहरली या कथेचा भाग 13। माझा लेख तुझा बापई आहे, विसरू नकोस। अशी मस्करी करतोस का? रमाजीने नातवाचे कान पिळत त्याला चेअरवर बसवलं। आणि काय रे, आता एक्झाम जवळ आली आहे ना, मग हे पार्टीचं काय तुझं? आजी, मी लवकर येणार आहे, जास्त उशीर करणार नाहीये, थोड्या वेळात जाऊन येतो। घरी किती बोर होतं, अभ्यासही करतोच आहे ना मी। ठीक आहे, पण आर्यन जरा सांभाळून आणि लवकर यायचं घरी, गायत्रीने त्याला ताकीद दिली। संध्याकाळी सानिका कॉलेजमधून परत आली। आज जरा जास्त थकलेली दिसत होती। सोफ्यावर बॅग टाकली आणि ती लांब पाय करून बसली। कमलाला ती अशी थकलेली दिसली म्हणून कमलाने तिच्यासाठी थंडगार लिंबू सरबत आणलं। सानिका ताई, सरबत आणलंय तुमच्यासाठी। थँक्यू कमलाताई, तुम्हाला बरोबर कळते ना मला कोणत्या वेळी काय लागतं ते? तसं नाही ताईसाहेब, तुम्ही थकून आलात ना कॉलेजमधून, म्हणून म्हटलं तुम्हाला थंडगार सरबत दिले की तुम्हाला बरं वाटेल। तुम्ही फ्रेश व्हा, मी तुमच्या आवडीचं काहीतरी बनवून देते। आता नको, मी आता थोडा वेळ पडते, थोडा आराम करेन, मग काहीतरी खाऊन घेईल। सर्वजण कुठे आहेत? ते सगळेजण त्यांच्या त्यांच्या खोलीत आहेत। ओके। सानू पण तिच्या खोलीत गेली। थोडा वेळ तिने आराम केला आणि त्यानंतर पुन्हा खाली आली। कमलाने तिचा फेवरेट पास्ता बनवून दिला। पास्ता खात सानू टीव्ही बघत होती। तितक्यात गायत्री आणि आजी बाहेर आल्या। तिला इतकं बिनधास्त बसलेलं बघून, हे काय सानू, आज अगदी निर्धास्त टीव्ही बघत बसली आहेस? आणि हे काय, तुझा फेवरेट पास्ता कमलाने बनवून दिलेला दिसतोय। तिला तुझी आवड निवड बरोबर माहिती असते। आज प्रॅक्टिकल छान झालं ग, माझा वायवा वगैरे खूप छान झाला, म्हणून मला आज छान फील होतंय, अगदी मस्त आनंदी वाटतंय। अरे वा, हे सगळं होणारच ग, एवढा अभ्यास केला, मेहनत केली ना की यश नक्की मिळतं। हो, पण आपल्या आर्यनला कोण सांगणार? करेल ग, तोही करेल अभ्यास। अभ्यास करायला मुळात तो घरी तर असायला हवा का? कुठे गेला आहे तो? आहे त्याच्याच खोलीत, पण संध्याकाळी पार्टीला जाणार आहे म्हणे, म्हणून तर तो अभ्यासाला बसला होता दुपारी। त्याला तेवढं तरी कळलं, पण बाबा जाऊ देणार आहेत का त्याला? लवकर येईल म्हणत होता। बघा, तुम्ही काही प्रॉब्लेम झाला तर तुमचा तुम्हीच निस्तरा, आय हॅव नो प्रॉब्लेम। सानिकाने पास्ता फिनिश केला आणि ती बाहेर गार्डनमध्ये जाऊन बसली। छान मंद वारा सुटलेला होता। सानिका झोपाळ्यावर बसून झोपाळा झुलवत होती। काही वेळाने आर्यन खाली आला। सानिकाला गार्डनमध्ये बघून तोही तिथे गेला। तिच्या बाजूला झोपाळ्यावर जाऊन बसला। सानिका गाणं गुणगुणत होती। अरे वा, आज तर धीचा मूड अगदी वेगळा दिसतोय। आज चक्क आनंद कुमार यांचे गाणे गुणगुणत आहेस? काही नाही रे, सहजच। इथे झोपाळ्यावर बसले आहे ना, खूप मस्त वाटतंय। वारा बघ, किती छान वारा सुटलाय ना, खूप छान वाटतंय मला इथे, म्हणून सहज गाणं आलं माझ्या तोंडात। सहज आलं की अजून काही आहे? वेडा आहेस का तू अरे? अजून काही नाहीये। आणि तसंही तुला सांगू का, आज माझं प्रॅक्टिकल खूप छान गेलं, त्याचा एक आनंद आहेच मला, सहज। आणि काय रे, मला धारेवर धरतोयस? तुझं काय, तुझ्या अभ्यासाचं काय? सानिकाने त्याच्या खांद्यावर एक थाप मारत त्याला विचारलं। माझा अभ्यास सुरू आहे कधी, आणि आता इथे छान वातावरण आहे, सो तू तुझी हिटलरगिरी ते करू नकोस प्लीज यार। घरात एक मोठे हिटलर आहेत ना, ते तेवढेच खूप आहेत, आता तू सुरू होऊ नकोस प्लीज। अच्छा, बाबा हिटलर का? बाबा हिटलर? असं म्हणत सानू त्याला मारायला लागली। तसा तो पळत सुटला। तो समोर सानिका त्याच्या मागे मागे पळत होती। थांब थांब, तुला सांगते, बाबा हिटलर काय? थांब, बाबांनाच सांगते आता हे। ते तिथल्या तिथे गोल गोल फिरत होते, झोपाळ्याभोवती गिरक्या घालत होते। त्यानंतर आर्यन आत जातच होता की तो प्रतापला धडकला। त्यांच्याकडे बघून तो अगदी स्तब्ध झाला। तिच्या मागेहून सानिका आली। प्रतापला बघून तीही स्तब्ध उभी राहिली। त्याने रागाने त्या दोघांकडे बघितलं आणि ते आत आले। एवढी मोठी मुले झालीत तरी दोघांना अकला नाहीत, कसे एकमेकांच्या मागे धावत आहेत। आपलं लग्न आहे आता, आपण कसं वागावं, कसं राहावं याचं भान नको? अहो काय झालं, एवढा का त्रागा करताय? मुलं आहे ती, एखाद्या दिवशी खेळली तर काय फरक पडला? रोज तर ती त्यांच्या कॉलेजमध्ये जातात। आज थोडी उसंती मिळाली म्हणून दोघे भाऊ बहीण बसले होते गार्डनमध्ये।
तुम्ही काय एवढं चिडताय? एकमेकांच्या मागे धावतच तर होते, काय फरक पडतो? प्रताप तडक त्यांच्या खोलीत गेले. गायत्री पण त्यांच्या मागे मागे गेली. बॅग पलंगावर टाकली होती आणि प्रताप डोक्यावर हात ठेवून बसले होते. गायत्री त्यांच्या बाजूला जाऊन बसली. अहो, काय झालं? ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम झालाय का? काही टेन्शन आहे का? बोला ना काहीतरी. बोलल्याशिवाय मला कसे कळेल? काहीतरी तर सांगा. काही नाही ग. काही नाही? मग चिडचिड का होते तुमची? काही नाही, मी दमलोय. तू एक काम कर, माझ्यासाठी गरमागरम चहा घेऊन ये. मी तोवर फ्रेश होतो. चहा पिल्यानंतर मला बरं वाटेल. आज वर्कलोड जास्त होता, त्यामुळे मला थोडं अपसेट वाटतंय. फ्री माइंड झालो की मी बोलेल त्या दोघांशी. तू टेन्शन घेऊ नको. जा, चहा कर माझ्यासाठी मस्तपैकी. आणि हो, कमलाला सांगू नकोस तू. तुझ्या हातचा छान आलं टाकलेला चहा बनव माझ्यासाठी, एकदम कडक. गायत्रीच्या चेहऱ्यावर हसू उमटले आणि ती बाहेर गेली. प्रताप फ्रेश झाले. गायत्री त्यांच्यासाठी चहा घेऊन आली. चहाचा एक घोट घेतला. वाह, कितीतरी दिवसानंतर मी तुझ्या हातचा चहा पितोय. तुझ्या हाताला चव आहे. असा चहा कुणीच बनवत नाही, अगदी आई सुद्धा नाही. पण तू त्या कमलाला बनवायला लावतेस ना चहा? अहो, मी नाही सांगत तिला, आई सांगतात. पण उद्यापासून तुम्हाला चहा मी देणार, ठीक आहे? चला, मी किचनमध्ये जाते. कमलाला स्वयंपाकाचे सांगते, तोवर तुम्ही या. प्रतापचा मूड आता बऱ्यापैकी चांगला झालेला होता. छान फ्रेश होऊन ते खाली गेले. मुलांनाही आवाज दिला. मुलंही मान खाली घालून बाबांच्या बाजूला सोफ्यावर येऊन बसले. सानिका, आर्यन, सॉरी बाळांनो, मी तुमच्यावर ओरडलो. त्यांनी दोघांच्याही डोक्यावर हात ठेवला. दोघांनी चेहऱ्यावर स्माईल दिली. काय मग, कसं चाललाय तुमचा अभ्यास? माझं तर मस्त चाललाय, सानिकाने खूप उत्साहात सांगितले. आर्यन खाली मान घालून बसला होता. आणि तुझं काय? तुझा अभ्यास कसा चाललाय आर्यन? ठीक चाललाय, करतोय मी अभ्यास. चेहऱ्यावरून आणि तुझ्या बोलण्यावरून तर वाटत नाहीये. डॅड, प्लीज मस्करी करू नका. बाबा, त्याचा अभ्यासही चांगला चाललाय, आर्यनच्या वतीने सानिका बोलली. पण यावर्षी तरी चांगल्या मार्काने पास होईल का? हो बाबा, ट्रस्ट हिम, करेल तो काहीतरी. काही वेळ गप्पा गोष्टी झाल्यानंतर सगळ्यांची जेवणं आटोपली. सगळे आपापल्या खोलीत गेले. सानिका अभ्यासाला बसली. आर्यन बाल्कनीत मोबाईलवर बोलत होता. थोड्या वेळाने तो पार्टीसाठी निघणार होता. सगळे झोपण्याची वाट बघत होता. सगळे झोपल्यानंतर बाहेर जाण्याचा त्याचा प्लॅन होता. तसं त्याने गायत्रीला सांगितलेलं होतं. आर्यन रेडी झाला. सगळे झोपले की नाही हे चेक करून तो बाहेर जायला निघाला. सानिकाने त्याला आवाज दिला. आर्यन, निघालास का? हो. हे बघ, जास्त उशीर करू नकोस, लवकर ये. बाबांना जर जाग आली ना आणि त्यांना कळलं तर तुला ओरडा पडेल. डोंट वरी दी, मी लवकर येतो, असं म्हणून आर्यन गेला. सानिकाने थोडा वेळ अभ्यास केला आणि ती झोपली. दुसऱ्या दिवशी सानिकाचे कॉलेज नसल्यामुळे ती निवांत होती. रात्री जागरणामुळे ती उशिरा झोपली. उठून छान बाल्कनीत बराच वेळ उभी होती. सौरभचा कॉल आला. हॅलो, गुड मॉर्निंग सानू. गुड मॉर्निंग. काय ग, आता झोपून उठलीस का? आवाजावरून तरी असंच वाटतंय. हो रे, रात्री जागरण झालं म्हणून. आज कॉलेजही नाही ना, म्हणून निवांत उठले. तू बोल ना, तुझं काय चाललंय? आज भेटायचं का? का? आज कशासाठी भेटायचंय? कशाला म्हणजे? ही अशी का विचारत आहे म्हणून सौरभ विचारात पडला. क्रमशः लेखिका ऋतुजा अतुल वैरागडकर. श्रोते हो, कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया पुढील भागात. धन्यवाद.